शिकवणं काय सुरू होतं, आपण आदिवासींचे लोकसंख्याशास्त्रीय स्वरूप हा मुद्दा पाहत होतो आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांवर त्यांच्या चर्चा करत होतो. त्यांचं वर्गीकरण आपण पाहिलं. सुरुवातीला आपण आदिवासींचं प्रादेशिक वर्गीकरण पाहिलं. त्यानंतर आपण आदिवासींचं भाषिक वर्गीकरण अभ्यासलं. त्यानंतर त्यांचं आपण वांशिक वर्गीकरणही पाहिलं. आणि आज उर्वरित राहिलेले जे पुढचे मुद्दे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक वर्गीकरणाचा आहे. यापूर्वी आपण जे वर्गीकरण पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गीकरणाच्या आधारावर भारतातील आदिवासींचं विभाजन झालेलं आहे, लोकसंख्येचं विभाजन झालेलं आहे हे आपण पाहिलं. आज आपल्याला आर्थिक वर्गीकरणाच्या आधारावर आदिवासींच्या लोकसंख्येचं स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे आणि ते पाहत असताना त्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपल्याला करायची आहे. राहिलेले जे उर्वरित 3 मुद्दे आहेत, सांस्कृतिक वर्गीकरण आणि आर्थिक वर्गीकरण, हे जे 2 मुद्दे राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपला हे प्रकरण इथं आज समाप्त होणार आहे. ठीक आहे. तर आर्थिक वर्गीकरणाची चर्चा करत असताना आपल्याला अभ्यासायचं आहे की भारतातील जे संपूर्ण आदिवासी जमातींचं जे आर्थिक जीवन आहे हे एकसारख्या स्वरूपाचं आहे. मुळातच आदिवासींचं जे जीवन आहे आर्थिक घटकांच्या आधारावर पूर्णपणे निर्भर आहे असं आपल्याला पाहायलाच मिळत नाही. मुळात एक चॅप्टर सुद्धा आपल्याला पुढे पाहायचं आहे, आदिवासींची अर्थव्यवस्था म्हणून. मुळात आदिवासींच्या आर्थिक जीवनामध्ये मुद्रा अर्थव्यवस्थेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळण्यात नगण्य स्वरूपाचा आहे असं म्हटलं तरी हरकत होत नाही. त्याचं कारण असं आहे की आर्थिकदृष्ट्या हे संपूर्ण आदिवासी भारतातील जमाती ह्या संपन्न आहेत. उत्पादनाची साधनं त्यांच्याकडे एकाग्र किंवा अधिकृत झालेली आहे. त्यानंतर उत्पादनाच्या साधनांच्या आधारावर ते वस्तूंचे उत्पादन करतात, बाजारपेठांमध्ये त्यांच्या वस्तू विकतात, त्याच्यातून त्यांच्या वस्तूंच्या ज्या काही विक्री होते त्याच्यातून त्यांना खूप काही पैसा अधिकचा मिळतो, आर्थिकदृष्ट्या ते संपन्न बनतात. अशा प्रकारचे कुठलेही आर्थिक घटक किंवा आर्थिक व्यवहार त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एकूणच पाहायला मिळत नाही. त्यांच्याकडे वितरणाची असणारी व्यवस्था असेल, ज्याला आपण एक्सचेंज म्हणतो, किंवा विनिमयाची असणारी त्यांची व्यवस्था असेल, हे जे काही विनिमयाची व्यवस्था आहे, वितरण म्हणजे मार्केटिंग आहे, एक्सचेंज म्हणजे विनिमय आहे, तर ही जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्था सुद्धा तुटपुंज स्वरूपाच्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासींच्या जीवनातील असणारी जी विनिमयाची व्यवस्था आहे ते जर आपण पाहिलं तर बहुतांश आदिवासींच्या जीवनामध्ये आजही आपण पाहतो की तिथे विनिमयासाठी वस्तू विनिमयाच्या पद्धतीचा पुरस्कार आजही अस्तित्वात असलेल्या बहुतांश आदिवासींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण पाहतो की वस्तू विनिमयाची पद्धत ही समाजामध्ये कालबाह्य झालेली आहे. वस्तू पैसा वस्तू पद्धती ही अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. जे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान अधिक आहे. तर हे सगळ्या बाबी आपण चर्चा करणार आहोत. आदिवासींचं जे काही आर्थिक जीवन आहे, संपूर्ण भारतातील आदिवासींचं आर्थिक जीवन एकसारखं नाही. आर्थिक आधारावर आदिवासींची जी काही जमातींची विविधता आहे ती पण आपल्याला पाहायला मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे की आर्थिक जीवनाचा प्रभाव यांच्या जीवनावर अधिक जरी नसला तरी आर्थिक घटकांच्या आधारावरच त्यांच्या काही गरजांची पूर्तताही होत असते, आपल्याला असं म्हणता येते. आणि पाहतोच आपण की अलीकडील काळामध्ये, आधुनिक युगामध्ये पैशाचं महत्त्व व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण झालेलं आहे. कारण का तर पैशाशिवाय व्यक्तीच्या गरजांची पूर्तता होणं शक्य नाही. पैशाशिवाय व्यक्तींना आपल्या गरजांची पूर्तता करणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पैसा हा व्यक्तीच्या जीवनासाठी आणि जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तरी सुद्धा अशाही परिस्थितीमध्ये आदिवासींच्या जीवनामध्ये पैशाचं महत्त्व एवढं मोठेपणाने आपल्याला पाहायला मिळत नाही, पण अस्तित्व निश्चितच अलीकडील काळात निर्माण झालेलं पाहायला मिळतं. तर बहुतांश आदिवासी जे आहेत आजही आपण पाहतो की ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. आज देखील आपल्या देशातील अनेक आदिवासी जमाती या कंदमुळे, फळे हे सगळे गोळा करूनच आपलं जीवन जगताना आपल्याला पाहायला दिसतात. आणि म्हणून या आदिवासींमध्ये त्यांची उदरनिर्वाहाची जी साधनं आहेत ती साधनं म्हणजे वनोपज आहे. वनोपज म्हणजे वनांमध्ये किंवा जंगलांमध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या आधारावरच ते आपला उदरनिर्वाह करताना आपल्याला पाहायला मिळतात. बहुतांश आदिवासी आज कंदमुळे खाऊन, फळे गोळा करून, जंगलातील जी काही उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं संकलन करून आपला जीवन चरितार्थ चालवताना ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कंदमुळे गोळा करणे, फळे गोळा करणे, जंगलातील इतर वस्तू गोळा करून आपला उदरनिर्वाह करणे हाच त्यांचं जीवन जगण्याचा किंवा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आज आपण 21व्या शतकात प्रवेश करत असताना पाहतो की काही आदिवासी जमाती ज्यामध्ये कादर आहे,
पनियन आहे, पलियान आहे, इत्यादी आदिवासी जमाती आजही ह्या जमातीतील लोक म्हणजे केरळ सारख्या राज्यामध्ये पाहायला मिळतात. ह्या सगळ्या जमाती तर कंदमुळे फळे गोळा करूनच आपल्या उपजीविका चालवतात. अरुणाचल, मिझोरम, त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेट, आसाम, नागालँड आणि मध्य भारतातील अनेक आदिवासी जमाती ह्या काही प्रमाणात स्थलांतरित शेती करताना आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर बहुतांशी महाराष्ट्रातील आदिवासी हे लोकांच्या संपर्कात आलेले आहेत, प्रगत समाजाच्या संपर्कात आलेले आहेत, ग्रामीण भागातील लोकांच्या संपर्कात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी काही जगण्याची साधनं, आर्थिक उत्पादनाची साधनं जी आहे हे बहुतांश महाराष्ट्रातील असणाऱ्या आदिवासींचं जगण्याचं उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहिलं जातं आणि शेती हे त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत झालेला आहे. या ग्रामीण भागातील लोकांच्या संपर्कात ती लोक आल्यामुळं शेती कसताना आणि शेती करताना ती लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आजही काही जे आदिवासी आहेत ते काही आदिवासी स्थानांतरित शेती करतात. स्थलांतरित शेती म्हणजे सिजनेबल शेती ही भटकेपणाने करताना आपल्याला पाहायला मिळते. जसं की जर नदीच्या प्रदेशामध्ये राहत असतील तर ते लोक ज्यावेळेस नदीमध्ये नदीच्या जो काही प्रवाह असतो, नदीचा जो त्या प्रवाहाच्या त्या आत असणारा जो काही जमिनीचा भाग असतो त्या भागात जेव्हा पाणी नसते अशा वेळेस ती लोक तिथे शेती करताना आपल्याला पाहायला मिळतात. छोटंसं उदाहरण तुम्हाला याचं पाहायचं असेल तर तुम्ही कधी गडचिरोलीला जाताना पहा की जी वैनगंगा नदी तिथे लागते आणि त्या वैनगंगा नदीचं जे काही पात्र आहे त्या पात्रामध्ये आता पावसाळा संपला, हिवाळा थोडासा संपत आला की ती लोक टरबुजाची शेती करतात आणि ती शेती तशा प्रकारची शेती ही स्थलांतरित शेती आहे. पावसाळ्यामध्ये तिथे शेती त्यांना करता येत नाही कारण का नदीचं पात्र पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आणि त्यामुळे त्या लोकांना तिथे ती शेती करता येत नाही. पण नदीतलं पाणी जसं ओसरलं जातं, पात्र जसं थोडंसं कोरडं होत राहतं आणि त्या पात्राच्या बाजूच्या भागात ती लोक हे अशा प्रकारची शेती करतात आणि पाऊस आला की नंतर ती शेती त्यांना करता येत नाही. तीच बाब काही आदिवासींच्या बाबतीमध्ये जंगलामध्ये असेल, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे आदिवासी असतील की सोयीचा प्रसंग असतो किंवा सोयीची वेळ असते आणि ज्या वेळेस शेती करणंही सोयीचं असतं त्यावेळेस ती लोक शेती तिथं करतात आणि अशा शेतीला स्थलांतरित शेती असं म्हणतात. तर भारतातील नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मध्य भारतातील काही आदिवासी जमाती स्थलांतरित शेती करतात. इतर जाती काही स्थलांतरित शेतीसोबतच काही आदिवासी जमाती ह्या भागातील काय करत असतात तर पशुपक्ष्यांची शिकार करणे, मासेमारी करणे आणि जंगलातील जे वनोपज आहे ते वनोपज संकलित करून आपला उदरनिर्वाह करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता अलीकडील काळामध्ये आदिवासींच्या माध्यमातून होणाऱ्या पशुपक्ष्यांच्या शिकारींवर मर्यादा आलेल्या आहेत. जे काही वाईल्ड ॲक्ट आहेत, वन कायदे आहेत, या कायद्यांच्या माध्यमातून त्यांच्या शिकारी करण्याच्या पद्धतीवर मर्यादा आलेला आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या कालखंडामध्ये हे सगळे आदिवासी वनातील किंवा जंगलातील पशुपक्ष्यांची शिकार करूनच आपला उदरनिर्वाह करायचे, त्यांच्या मांसापासूनच आपला उदरनिर्वाह करायचा. पण अलीकडील काळात मर्यादा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जे काही जंगली प्राणी आहेत या प्राण्यांच्या शिकारीवरची बंधने हे कायद्यात्मक दृष्टिकोनातून असल्या कारणाने अलीकडील काळात बहुतांश आदिवासी हे शिकारीपासून विमुख झालेले आपल्याला पाहायला मिळतात. क्षीरसागर बोललो तर अलीकडील काळात बहुतांश आदिवासींचे जे काही जगण्याचे उदरनिर्वाहाचे साधन आहेत ती सुद्धा बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काही आदिवासी जमाती महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं आणि किंवा बाकी राज्यातील जर आपण पाहिलं, महाराष्ट्रातील कोकणच्या पट्ट्यातील आदिवासींचा उदरनिर्वाहाचं अर्थव्यवस्थेचं मुख्य साधन हे मासेमारी करणे. वारली असेल, कातकरी असेल, ठाकूर असतील, ह्या ज्या काही आदिवासी जमातीची लोक आहेत या आदिवासी जमातीची लोक हे मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काही आदिवासी जमाती महाराष्ट्रातील अशा आहेत की जे नंदुरबारच्या पट्ट्यातील असतील, गडचिरोलीच्या भागातील असतील. या आदिवासी जमातीच्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा आर्थिक उत्पन्नाचा जो स्रोत आहे ते म्हणजे मध गोळा करणे, डिंक गोळा करणे, तेंदूपत्ता गोळा करणे, त्यानंतर बांबू कटाई करून त्या बांबू कटाईच्या तुलनेत मिळणारा जो रोजगार असेल त्या रोजगाराच्या माध्यमातून ते आर्थिक प्राप्ती करताना आपल्याला दिसतात. जसं की आपण अनेकदा यापूर्वी सुद्धा चर्चा केली, सेकंड इयरला असताना वगैरे बऱ्याचदा चर्चा झाली, फर्स्ट इयरला थर्ड इयरला झाली असेल की आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये देवाजी तोफा यांची एक मुवमेंट आहे. देवाजी तोफांचं एक गाव आहे मेंढालेखा नावाचं आणि ह्या मेंढालेखा गावाचं आपल्या देशातलं हे पहिलं असं गाव ठरलेलं आहे की ज्यांनी आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांनी सर्व जमीन ही ग्रामपंचायतीच्या नावे दान केलेली आहे. म्हणजे त्या गावात कुठल्याही व्यक्तीचा पर्सनली वैयक्तिक सातबारा नाही आणि जो काही सातबारा आहे तो ग्रामपंचायतीच्या नावाने गावची जमीन म्हणून आहे. आणि या गावाने हे सर्व करण्याच्या पूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये लढा दिला आणि त्या लढ्याचं नेतृत्व देवाजी तोफा यांनी केलं. आणि काय लढा होता की गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये
गावाशी लगत असणारं जे जंगल आहे त्या जंगलावर केवळ आणि केवळ गावच्या ग्रामपंचायतीचा आणि तेथील असणाऱ्या गावकऱ्यांचाच हक्क आहे, यासाठीचा हा लढा दिला. आणि हा लढा यशस्वी करून सुप्रीम कोर्टामध्ये केस लढून सरकारला, केंद्र सरकारला त्यांनी झुकायला लावलं. त्या काळात केंद्रीय वनमंत्री म्हणून जयराम रमेश होते आणि ग्रामीण विकास मंत्र्यांची सुद्धा भूमिका त्यांनी काही काळानंतर पार पाडली. तर स्वतः हे मंत्री तिथे त्या देवाजी तोफांच्या गावाला भेट द्यायला गेले होते आणि त्यांनी त्यांच्या त्या मुवमेंटच्या माध्यमातून त्यांनी जो विजय प्राप्त केला आणि त्या गावात पाहतोत आपण की तेथील असणारे जे काही आजूबाजूचे आदिवासी जे आहे किंवा त्या गावातील आदिवासींच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ते काय आहे, तर ते जे बांबू आहेत ते बांबू कट करतात. बांबूंची त्या जंगलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. लागवडही बांबूंची करतात आणि त्या बांबूंच्या लागवडीच्या माध्यमातून बांबू कटाई करून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न ते ग्रामपंचायतीला मिळतं. आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी तिथे आपल्या महाविद्यालयाची ट्रिप घेऊन गेलो होतो. त्यावेळेस म्हणजे 10 वर्षापूर्वी त्या ग्रामपंचायतीकडे 2 कोटी रुपये सामूहिकपणे ह्या बांबू कटाईच्या माध्यमातून संकलित झालेले पैसे त्यांच्या खात्यावर, ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होतात. म्हणजे एवढी संपन्नता ही अलीकडील काळात काही मोजक्या बाबतीमध्ये एक आयडियल ग्रामपंचायत आपण त्याला म्हणू किंवा ते गाव म्हणू, तर त्या माध्यमातून त्यांनी गोळा केला. पण सगळे आदिवासी अशा प्रकारचे आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. तर तेंदूपत्ता गोळा करणे असेल, त्यानंतर तुम्हाला माहित असेल की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपणही चंद्रपूरच्या भागामध्ये राहतो आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 38 ते 40% लोकसंख्या ही आदिवासी समुदायाच्या लोकांची आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. तर आजही आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आदिवासींच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत जर पाहिला तर हे लोक आज सध्या या काळामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये मोहाची फुलं गोळा करायला जात असतात. मोहाच्या झाडांना जी फुलं येत असतात त्या फुलांपासून दारू बनत असते, मद्य बनत असते. तर हे मोह फुलं सुद्धा यांच्या उत्पन्नाचा एक आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत आहे. तर असे जे काही छोटे छोटे घटक आहेत की वेगवेगळ्या प्रदेशातील आदिवासींच्या उत्पन्नाचे स्रोत हे वेगवेगळे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोकण पट्ट्यातील असणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचा स्रोत हा मासेमारी करणे. तर चंद्रपूर गडचिरोलीतील आदिवासींच्या जगण्याचा मुख्य स्रोत हे तेंदूपत्ता गोळा करणे, मध गोळा करणे, डिंक गोळा करणे. त्यानंतर हे बांबू कटाई करून त्यांच्या माध्यमातून येणारं आर्थिक उत्पादन हे स्वतःचा चरितार्थ भागवण्यासाठी उपयोगात आणत असतात. तर हे यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या आदिवासींचे उत्पन्नाचे स्रोत या आर्थिक वर्गीकरण हे वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळतं. जसं की आपण पाहतो की तेंदूपत्ता गोळा करणे, बीडीसाठी वापरण्यात येणारं जे काही टेंभुराचं एक झाड असते, त्या झाडाची जे पानं असतात ती गोळा करून 50-50, 100-100 त्याच्यात ते बांधतात आणि ते पानं बीडी पत्ता उद्योजक आहेत, बीडी तयार करणारे जे उद्योजक आहेत ते यांच्यापासून विकत घेतात. तो सुद्धा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्रोत आहे. तर डिंक गोळा करणे, डिंक हा सुद्धा एक आदिवासींच्या उत्पन्नाचा मेन स्रोत आहे. आता या डिंकासाठी अनेक गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे. डिंक गोळा करण्यासाठी बहुतांश आदिवासी काय करत असतात की जंगलामध्ये ज्या झाडांपासून डिंक गोळा केला जातो, धावंडा नावाचा एक झाडाचा प्रकार आहे आणि त्या झाडाचा डिंक हा अतिशय उत्कृष्ट मानला जातो. या व्यतिरिक्त इतर झाडांचेही ते डिंक गोळा करत असतात, पण हा जो डिंक असतो अतिशय उत्कृष्ट आणि चवीचा आणि शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो खाण्यासाठी. तर ही आदिवासी लोक डिंक गोळा करण्यासाठी काय करतात, अनेकदा जंगलांना आग लावलेली आपल्याला पाहायला असतात, वनवा त्याला आपण म्हणतो. आणि हे वनवे लावण्यामध्ये बहुतांशदा आपण पाहतो की अनेकदा ह्या वनवे काही आदिवासींच्या नासमजपणातून ते लावताना आपल्याला पाहतो. त्यांना माहीत नसतं की बा त्यांचा एकच स्वार्थ असतो की जंगलाला वनवा किंवा आग लागल्यानंतर जे झाडं असतात, ओली झाडं जे असतात त्या झाडांमधून जे चीक बाहेर पडतं किंवा त्यांचं जे द्रव्य पदार्थ बाहेर पडतं तो म्हणजे डिंक असतो. गर्मीने तो डिंक त्या झाडांच्या बुडामधून बाहेर येतो आणि ते डिंक संकलन करण्यासाठी अनेकदा ही लोक आग लावतात. पण अलीकडील काळात त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सुद्धा वन विभाग अग्रेसर झालेला आहे आणि वनवा लावल्यानंतर, जंगलाला वनवा लावल्यानंतर काय काय नुकसान होतं, तर सर्वाधिक मोठं त्या जंगलामध्ये राहणारे जे प्राणी असतात, सरपटणारे प्राणी असतात, त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. अनेकदा आपण पाहतो की सुपोषित असणारी आणि चांगली असणारी जी झाडं असतात की जी वनसंपदेसाठी महत्त्वपूर्ण असतात, इकोसिस्टम संचलित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात, जीवजंतू असतात, सूक्ष्मजंतू असतात, त्या सगळ्यांचा ऱ्हास किंवा नाश ह्या जंगलांना वनवा लागल्यानंतर होत असतो. आणि बहुतांश आदिवासींना हे सगळं नासमज असल्यामुळे अनेकदा यांच्यामध्ये ह्या बाबींचा मध्ये आपल्या आर्थिक उत्पन्नासाठी लोक करतात. पण डिंक गोळा करणं हा सुद्धा आदिवासींच्या उत्पन्नाचा एक स्रोत आहे. तर हे सगळं आर्थिक वर्गीकरण आदिवासींचं आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशातील आदिवासींच्या उत्पन्नाचे स्रोत, आर्थिक उत्पन्नाचे स्रोत हे वेगवेगळे असल्या कारणाने वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आदिवासींचे सांस्कृतिक वर्गीकरण. डॉक्टर हेरियर येल्विन यांनी भारतातील आदिवासींची कोणत्या स्तरावर ते जगत आहेत याच्या आधारावर त्यांचं सांस्कृतिक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आपल्या अभ्यासातून केला.
तर व्हेरियर एल्विन यांनी केलेले जे काही सांस्कृतिक वर्गीकरण आहे ते साधारणपणे 3 ते 4 प्रकारचं आहे, ते आपण पाहू आणि त्यानंतर हा इथं मुद्दा समाप्त होणार. पहिला त्यांचा मुद्दा आहे सांस्कृतिक वर्गाचं, ते असं म्हणतात, व्हेरियर एल्विन असं म्हणतात की खरे गिरिजन. ते खरे गिरिजन कोणाला म्हणतात की जे मुळातच पर्वतांमध्ये राहतात आणि आजही त्या अवस्थेमध्ये गिरिजन म्हणून जीवन जगत आहेत. अशांमध्ये त्यांनी समावेश केलेले आदिवासी जमाती आहेत जुआंग, मरिया आणि बैगा. हे आदिम ह्या खऱ्या गिरिजनांमध्ये येतात असं त्यांचं म्हणणं आहे. हे आदिवासी बहुतांशपणे डोंगर दऱ्यांमध्ये आजही राहतात. त्यांच्यामध्ये आदिमांची सर्व लक्षणे आढळतात, सर्वच वैशिष्ट्ये आढळतात. ते लोक अत्यंत साधे आहेत, प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या धर्म, परंपरा, अर्थव्यवस्था आणि सामाजिक जीवन हे सुद्धा अत्यंत साधेपणाचं आहे आणि त्या साधेपणाच्या अवस्थेत ते जीवन जगताना दिसतात. या खरे गिरिजन म्हटल्या जाणाऱ्या जुआंग, मारिया आणि बैगा या आदिवासी जमातीतील ज्या स्त्री आहेत त्या अधिक कष्टाळू आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या गुणवान आहेत आणि थोडक्यातच हे जे खरे आदिवासी आहेत, खरे गिरिजन आहेत, हे खऱ्या अर्थाने आदिमांचं जीवन आजही आपल्याला 21व्या शतकामध्ये जगताना पाहायला मिळतात. अशा प्रकारचं मत आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनाच्या बाबतीमध्ये, वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये व्हेरियर एल्विन यांनी खऱ्या गिरिजनांच्या संदर्भात मांडलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये बदलत असणारे आदिवासी. काही आदिवासींचे जीवन वेळ, काळ, परिस्थिती, इतर समाजाच्या संपर्कात आल्यामुळे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनचक्रामध्ये, त्यांच्या जीवनयापन करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे लोक आजही डोंगरदऱ्यांच्या पोटसीमाना किंवा डोंगरदऱ्यांमध्ये राहत जरी असले तरी हे आदिवासी, जे बदलत असणारे आदिवासी, एकांत प्रिय आहेत. प्रगत समाजाच्या संपर्कात कळत न कळत ते येत असल्यामुळे काहीसे बदल हे त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या गिरिजनांपेक्षा हे थोडेसे व्यक्तिवादी बनत चाललेले आपल्याला दिसतात. जे खरे गिरिजन आहेत पहिल्या अवस्थेमध्ये सांगितलेले, जे जुआंग, मारिया आणि बैगा आहेत, ते अत्यंत, ज्याला आपण म्हणू की भोळे भाबडे आहेत, निरागसपणे जीवन जगताना आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. पण बदलत असणारे जे आदिवासी आहेत ते थोडेसे व्यक्तिवादी बनत चाललेले आहेत. त्यांच्यामध्ये थोडासा स्वार्थ हा प्रगत समाजाच्या संपर्कात आल्यामुळे वाढीस लागत आहे. पहिल्या प्रकारातील आदिवासी एवढे सारखे हे साधे आणि प्रामाणिक नाहीये, तर थोडासा स्वार्थ यांच्यामध्ये आहे. आणि व्यक्तीला जेव्हा स्वार्थ व्यक्तीमध्ये निहित होतो त्यावेळेस गरीब, श्रीमंत, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्वार्थरहित भावना ह्या सगळ्या व्यक्तीमध्ये विकसित होत असतात. आणि ह्या भावना ह्या आदिवासी समाजातील असणाऱ्या किंवा ह्या आदिवासी समुदायातील लोकांमध्ये विकसित होताना पाहायला मिळतात. अशा प्रकारचं विश्लेषण किंवा वर्गीकरण व्हेरियर एल्विन यांनी बदलत असणाऱ्या आदिवासींच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की पूर्णतः बदललेले आदिवासी. पहिले आदिवासी की जे हे प्युअर आदिवासी, ज्याला आपण म्हणू, शुद्ध म्हणू, की जे आजही आदिमांचे असणाऱ्या संस्कृतीला आवश्यक असणारे सगळ्या वैशिष्ट्य की त्यांच्या जगण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या प्रकारचे आदिवासी की जे बदलत आहेत, की जे ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहेत, ते पूर्णतः नवीनही किंवा आधुनिक आदिवासी म्हणा किंवा आधुनिक जीवनाचा सगळा स्वीकार केलेला नाही आहे आणि पूर्णतः आदिम अवस्थेतील असणाऱ्या जीवन पद्धतीचा त्यागही केलेला आहे. तर ते ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे, संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आहे. असे असणारे आदिवासींना त्यांनी बदलत असणारे आदिवासी म्हटलं. आणि तिसरा जो प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे पूर्णतः बदललेले आदिवासी. तर हे जे पूर्णतः बदललेले आदिवासी आहे, बाह्य जगाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झालेले आहेत असं मत हे व्हेरियर एल्विन यांनी सांगितलेलं आहे. ते केवळ नावापुरतेच आदिवासी राहिलेले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. कारण का, तर या आदिवासींमध्ये बहुतांश आदिवासींनी धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर केलेल्या या आदिवासींमध्ये विशेष करून ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता वास्तविकदृष्ट्या आदिवासी हे हिंदू धर्मातीलच आहेत किंवा हिंदूच आहेत असा म्हणणाऱ्यांचा एक वर्ग समाजशास्त्रज्ञांच्या अध्ययनकर्त्यांमध्ये आहे. काही समाजशास्त्रज्ञांचं भारतातील असणारे आणि परदेशातील असणारे असं विचारवंतांचं म्हणणं आहे की आदिवासी हे हिंदू नाही आहे, तर त्यांचा स्वतःचा स्वतंत्र असा आदिवासी धर्म आहे, त्यामुळे त्यांना आपण हिंदू म्हणू शकत नाही. पण डॉक्टर भुरेसारख्या विचारवंतांनी त्यांना म्हटलेलं आहे की हे मागासलेले हिंदू आहे. हिंदूंची असणाऱ्या प्रथा, परंपरा, संस्कृती, जीवन पद्धतींचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. आजही बहुतांश आदिवासी हे आपली धार्मिक देवता म्हणून महादेवाकडे पाहतात. राम असेल, महादेव असेल किंवा ही जी काही हिंदूंची उपास्य देवता आहेत यांची उपासना करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आदिवासी हिंदू आहेत अशा म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे. तर ह्या हिंदू
असणाऱ्या आदिवासींचं धर्मांतरण झालेलं आहे अशा प्रकारचा एक वर्ग संशोधकांचा किंवा अभ्यासकर्त्यांचा आहे, यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. म्हणून काही आदिवासी हे धर्मांतरित होऊन ख्रिस्ती धर्मांच्या जीवन पद्धतीचा स्वीकार केलेला ते आपल्याला पाहायला मिळतात. मग गळ्यामध्ये क्रॉस वापरणे असेल, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे असेल, विशेष करून धर्मांतरित असणाऱ्या आदिवासींमध्ये कॅथोलिक पंथीय आदिवासी हे धर्म त्यांनी स्वीकारलेला, पंथ त्यांनी स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही जे शासकीय अधिकारी आहेत, जमीनदार आहेत, ठेकेदार आहेत, सावकार आहेत, ही सगळी लोक या बदललेल्या, ज्या पूर्णतः बदललेल्या आदिवासी आहेत, यांचं आजही शोषण करताना आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. सावकार, ठेकेदार, कारण का हे बदललेले आदिवासी धार्मिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या बदललेले जरी असले तरी यांच्यामध्ये शैक्षणिक विकास किंवा यांची शैक्षणिक प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शैक्षणिक प्रगतीच्या अभावी या लोकांचं शोषण आजही हे सावकार आहे, ठेकेदार आहे, त्याला आपण गुत्तेदार म्हणतो, जमीनदार आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंटचे शासकीय अधिकारी आहेत, या लोकांनी यांचं शोषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पुढं आपण पाहणार आहोत मुवमेंटमध्ये, की जे काही मुंडा आहे, भगवान बिरसा मुंडा आहे, मुंडा आदिवासी जमाती आहे, त्यानंतर तंट्या भील आहे, या ज्या काही आदिवासी नेतृत्वांनी या जे काही तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा उभारल्या होत्या, त्या लढा उभारण्याचं एकमेव कारण होतं की ब्रिटिशांनी यांचं शोषण केलं होतं, यांच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण केले होते. हे जे जिथं अस्तित्वात राहत होते तिथून त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून भगवान बिरसा मुंडा यांनी या तत्कालीन इंग्रज सत्तेच्या विरोधात आपला लढा उभारला. तंट्या भिल्लांनी सुद्धा या इंग्रज सत्तेच्या विरोधात आपला लढा उभारला होता. त्यानंतर सुद्धा सिद्धू कानू असेल, मुर्मू असेल, इतर अनेक आदिवासी जे नेतृत्व झाले, यांनी शोषणाच्या विरोधात लढा उभारला होता. आणि यांचं शोषण कोणी केलं होतं तर सावकार असेल, ठेकेदार असतील, यांनी केलेलं होतं. 1962 मध्ये उभी राहिलेली जी काही नक्षलवादी मुवमेंट आहे, ह्या मुवमेंटचं सुद्धा महत्वाचं कारण हेच होतं की शोषणांच्या विरोधात ही मुवमेंट उभी निर्माण झालेली होती. चारू मुजुमदार असेल, कानू सन्याल असेल, यांनी ही मुवमेंट उभी केलेली होती. आणि ती मुवमेंट उभी करण्याचं कारण म्हणजे ह्या ठेकेदारांच्या माध्यमातून, सावकारांच्या माध्यमातून यांचं शोषण सुरू झालेलं होतं. म्हणून बदलत असलेले जे पूर्णतः बदललेले जे आदिवासी आहेत, हे आजही इतर समाजाच्या संपर्कात ते आलेले आहेत. त्यांचे आर्थिक सांस्कृतिक जीवन बदललेलं आहे, पण आर्थिकदृष्ट्या त्यांचं जे काही शोषण आहे हे अल्पमजुरी दरावर म्हणा किंवा वेठबिगारीच्या पद्धतीच्या आधारावरच का म्हणा, यांचं शोषण होताना आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणून पूर्णतः बदललेले जे आदिवासी आहेत यांची लाईफस्टाईल बदलली, याने धर्म बदलविला काही प्रमाणामध्ये, काही आदिवासींनी यांचं सांस्कृतिक जीवन पूर्णतः बदललेलं आहे, परंतु त्यांचं शोषण काही कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या एल्विन यांनी आपल्या अध्ययनामध्ये सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे हेरियर एल्विन यांनी सांगितला, तो म्हणजे स्वतःची संस्कृती टिकवून ठेवणारे खानदानी आदिवासी. मुद्दा म्हणून त्यांनी खानदानी हा शब्द इथे उपयोगात आणला, की जे आदिवासी बदलत्या प्रवाहात काळ वेळ परिस्थितीनुसार होत जाणाऱ्या समाजातील सामाजिक परिवर्तनाशी संघर्ष करत असताना सुद्धा त्यांनी स्वतःची आपली संस्कृती टिकवून ठेवली. प्रगत समाजाच्या संपर्कात येऊन सुद्धा या समाजातील असणाऱ्या सोयीसुविधा, भौतिक संसाधनांचा स्वीकार यांनी केलेला आहे. त्यांचा ते उपयोग घेत आहेत, त्यांचा उपभोग घेत आहेत, दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोगही करत आहेत. तरी सुद्धा त्यांनी स्वतःची असणारी जी काही सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक जीवन आहे, परंपरागत जीवन पद्धती आहे किंवा त्या पद्धतीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारातील आदिवासी हे सद्यस्थितीतही आपली जी काही कुलप्रतीके आहेत, कुलप्रथा आहेत, धर्माचरण आहे, परंपरागत पद्धतीने पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या आदिवासींना हेरियर एल्विन यांनी स्वतःची संस्कृती टिकवून ठेवणारे खानदानी आदिवासी असं म्हटलेलं आहे. इतर समूहाच्या संपर्कात येऊन, इतर समाजाच्या संपर्कात येऊन, त्यांच्या संस्कृतीच्या संपर्कात येऊन, त्यांच्या संस्कृतीने प्रभावित होऊन ते जे काही दैनंदिन व्यवहारासाठी उपयोगात येणारी जी साधनं आहेत, भौतिक साधनं, तेही आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणून किंवा त्यांचा उपभोग घेऊनही स्वतःची मूळची असणारी जी काही संस्कृती आहे ती टिकवून ठेवणं आणि त्या संस्कृतीनुसार जीवन जगणं हे अनेकदा जिकिरीचं असतं, त्रासाचं होतं. पण तरी सुद्धा काही आदिवासी जमातीची लोक हे परंपरागत पद्धतीने आपली जीवन पद्धती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचं मत, अशा प्रकारचं स्टेटमेंट हेरियर एल्विन यांनी स्वतःची संस्कृती टिकवून ठेवणाऱ्या खानदानी आदिवासींच्या संदर्भात व्यक्त केलं. एल्विन यांना असं वाटतं की भिन्न संस्कृती संघर्षामध्ये अनेकदा आपण पाहतो की स्वतःची संस्कृती टिकून ठेवत असताना
इतर संस्कृतीच्या संपर्कात आल्यानंतर त्या संस्कृतीचा स्वीकार करत असताना अनेकदा सांस्कृतिक संघर्षही होताना आपल्याला दिसतो. आणि तो सांस्कृतिक संघर्ष होत असताना सुद्धा स्वतःची संस्कृती लयास न जाऊ देता, तिचा क्षय न होऊ देता, तिचा ऱ्हास न होऊ देता, स्वतःची संस्कृती टिकवून इतर समाजाच्या संस्कृतीच्या अस्तित्वात किंवा संपर्कात येऊन सुद्धा आपल्या संस्कृतीचं अस्तित्व कायम टिकून ठेवणाऱ्या काही आदिवासी जमाती आजही भारतामध्ये कार्यरत आहेत, असं मत एल्विन यांनी मांडलं. आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की भिल्ल आहे, संथाल आहे, उराव आहे, नाग आदिवासी जमातीचे लोक आहेत, नागालँडमधील नाग, ह्या आदिवासी जमातीचे लोक प्रगत समाजाच्या संपर्कात आहेत. प्रगत समाजाची संस्कृतीही यांनी स्वीकारलेली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे. त्या संस्कृतीनुसार ते जीवनही जगत आहे. पण एवढं सारं होत असताना सुद्धा स्वतःची मूळची संस्कृतीचा त्याग आणि ऱ्हास संपूर्णतः ऱ्हास त्यांनी केलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही, असं मत यांनी आपल्या एल्विन यांनी मांडलेलं आहे. म्हणून ह्या ज्या आदिवासी आहेत, ह्या आदिवासीला त्यांनी खानदानी आदिवासी असे हा उल्लेख किंवा स्पष्टपणे उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो की इतर समूहाच्या संपर्कात येऊन सुद्धा या आदिवासींनी स्वतःची संस्कृती विसरली नाही, स्वतःच्या संस्कृतीचा त्याग केला नाही. स्वतःच्या कुलप्रथा असतील, धर्माचरण असेल, कुलप्रतीका असतील, हे आजही हे आदिवासी जमातीतील लोक ॲज इट इज प्रगत समाजाच्या संपर्कात येऊन सुद्धा तिथे राहून त्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा असणाऱ्यांमध्ये उराव, भिल्ल, नाग आणि संथाली आदिवासीचा उल्लेख, विशेषत्वाने उल्लेख हे एल्विन यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे आदिवासी स्वतःची संस्कृती टिकवून ठेवणारे खरे आदिवासी आहेत, खानदानी आदिवासी आहेत, मूळचे आदिवासी आहेत, असा उल्लेख एल्विन यांनी केला. तर हे सगळे मुद्दे इथे संपलेले आहेत. साधारणपणे आपण 5-6 भागामध्ये आदिवासींचं लोकसंख्या शास्त्रीय स्वरूपांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सुरुवातीला आपण त्यांचं प्रादेशिक वर्गीकरण केलं, कोणकोणत्या प्रदेशामध्ये कोणकोणते आदिवासी राहतात, उत्तर मध्य भारत असेल, उत्तर पूर्व भारत असेल, दक्षिण भारत असेल, या भारतामध्ये कोणकोणते आदिवासी, कोणकोणत्या आदिवासींची किती किती लोकसंख्या आहे याचा आपण उल्लेख केला. त्यानंतर आपण त्यांचं भाषिक वर्गीकरण केलं की इंडो आर्यन भाषिक गटामध्ये कोणकोणत्या आदिवासींचा समावेश होतो, द्रविडियन भाषिक गटामध्ये कोणत्या आदिवासींचा समावेश होतो, त्यानंतर ऑस्ट्रिक भाषिक गटामध्ये कोणत्या आदिवासींचा समावेश होतो, युरोपियन भाषिक गटामध्ये कोणकोणते आदिवासी भारतामधले येतात हे पाहिलं. त्यानंतर आपण आदिवासींचं वांशिक वर्गीकरण पाहिलं, ज्यामध्ये इंडो आर्यन असतील, त्यानंतर द्रविडियन असेल, ऑस्ट्रेलियन असेल, ऑस्ट्रिक वंशिक असतील, ऑस्ट्रिक वंशाचे असतील, त्यानंतर मेडिटेरियन असतील, नॉर्डिक असतील, ह्या सगळ्या आदिवासींचं आपण वांशिक वर्गीकरण हे अभ्यासलं. त्यानंतर त्यांचे वांशिक वर्गीकरणानुरूप कशा प्रकारची शरीर रचना आहे याचाही अभ्यास आपण केला. त्यानंतर त्यांचं आपण आदिवासींचं भाषिक झालं, वांशिक वर्गीकरण पाहिलं. त्यानंतर त्यांचं आर्थिक वर्गीकरण आपण पाहिलं. आणि त्यानंतर आता आपण जो पुढचा मुद्दा पाहिला ते म्हणजे त्यांचं सांस्कृतिक वर्गीकरण आपण पाहिलं. आणि ह्या सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये खरे गिरिजन, बदलत असणारे आदिवासी आणि पूर्णतः बदललेले आदिवासी आणि त्यानंतर स्वतःची संस्कृती टिकून ठेवणारे खानदानी आदिवासी, अशा प्रकारे आपण साधारणपणे 5 ते 6 मुद्द्यांच्या आधारावर आदिवासींचं लोकसंख्या शास्त्रीय स्वरूप हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं सारांश स्वरूपाने आपण असं म्हणतो की भारतातील ह्या सगळ्या आदिवासींचे हे जे काही वर्गीकरण आहे हे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे आदिवासी जरी राहत असले तरी मूळपणे ते बहुतांश आदिवासी हे आजही आपल्या संस्कृतीला किंवा आजही आपल्या मूळ ज्या काही गरजांची पूर्तता आहे, मूळ जे काही जीवन पद्धती, त्यांची जगण्याची जी मूळ जीवन पद्धती आहे ते साधारणपणे पूर्णतः विसरलेले आहेत. आणि प्रगत समाजाच्या संपर्कात येऊन प्रगत समाजाची पूर्ण संस्कृती त्यांनी स्वीकारलेली असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून आदिवासींना आज आपण त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, म्हणूनच त्यांना आदिवासी समुदाय असं आपण म्हणतो. आणि त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचाच अभ्यास आपण लोकसंख्याशास्त्रीय स्वरूपामध्ये केलेला आहे. आणि हे सगळे जे मुद्दे आपण अभ्यासले त्या मुद्द्यांवरून आपल्याला हे लक्षात येतं की आदिवासी समुदाय, या समुदायाची विशिष्ट लोकसंख्या आजही आपण पाहतो की लोकसंख्येच्या प्रमाणात 8.60% लोकसंख्या ही आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला आदिवासींची पाहायला मिळते. तर ह्या आदिवासींची अशी असणारी एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचं वेगवेगळ्या घटकांमध्ये रूपांतरित झालेलं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण आपण इथे अभ्यासलेलं आहे. आणि हा भाग इथे शिकवणं संपलेला आहे. सगळ्यांनी आपले माईक ओपन करा. 2 मिनिटाचा वेळ झालेला आहे. काही विचारायचं असेल तर ते विचारा. वाटल्यास माईक ओपन करत असताना कॅमेरा ओपन केला तरी चालेल, मी स्क्रीनशॉट घेतो त्याचा. काही प्रश्न असतील तर विचारा. आणि इथे हे पहिलं चॅप्टर आपलं आज इथे समाप्त झालेलं आहे. उद्यापासून आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करू.
उद्यापासून आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात. कोणाला काही ह्या चॅप्टर बद्दल किंवा ह्या शिकवलेल्या आजच्या भागाबद्दल काही प्रश्न असतील, काही क्युरीज असतील तर विचारा. माईक ऑन करा सगळे. दर्वेकर, तुमाने, काही प्रश्न असतील तर विचारा. काहीच नाही सर. काहीच नाही, सगळं समजलं. हो सर. हुशार आहात. एकदा सांगितलं की सगळं समजलं. आणि सर कॉलेज सुरू होणार आहे 2-4 दिवसात? शक्यता तशी आहे. काल पेपरला न्यूज होती. आपल्या शिक्षण मंत्र्यांचं सर स्टेटमेंट होतं की 5-6 दिवसात सुरू होण्याचे आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. 4-5 दिवसात बघू आपण होईल तर. बीकॉमचं सुरू झालं असं काहीतरी ऐकण्यासारखं होतं सर. नाही, त्यांची कोचिंग सुरू झाली. क्लासेस म्हणजे असं कॉलेज सुरू नाही झालं. ते प्राध्यापक हो लोक का? कोचिंग घेत होते, तर त्यांना तिथे मग प्राचार्यांना त्यांनी विनंती केली वाटते की आम्हाला कॉलेजमध्ये घेऊ द्या. ते कॉलेजमध्ये घेतात. बीकॉमचे क्लासेस असे सुरू झाले आहेत. कॉलेज नाही सुरू झालं. ठीक आहे. ठीक आहे सर. 5-6 दिवसात होईल निर्णय तुमचा. पाहू आपण. हो सर. तुम्ही नोट्स काढून अभ्यास करा. पहिलं चॅप्टर आपलं समाप्त झालं. उद्यापासून सेकंड चॅप्टर घेऊ. एक दिवस ठीक आहे सर. एक दिवस सेकंड इयरचा आणि एक दिवस थर्ड इयरचा असा क्लास होत आहे. हे लक्षात ठेवा. फर्स्ट इयर रोज आणि सेकंड इयर एक दिवस, थर्ड इयर एक दिवस. उद्या तुमचा होणार नाही, ठीक. परवाला तुमचा. ठीक आहे. हो सर. थांबू आपण.